आज आहे मकर संक्रांती आणि मी आज साध्या सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते सांगते. मी बघा इथे छान तीळ भाजून घेतलेत. हे वर्किंग वुमनसाठी तर खूपच खास आहे, झटपट होणारे लाडू. आता मी गूळ चिरून घेते बारीक. बघा मी गूळ छान चिरून घेतला आहे. आता चिरलेला गूळ आणि तीळ हे मी हे करणार आहे ह्याचं मिश्रण. तर मी 2 प्रकारचा गूळ घेतला आहे. हा जो पिवळा दिसतोय हा आम्ही चहासाठी वापरतो आणि हा आपला नॉर्मल गूळ. तर असं करून आता मी हे भाजलेले जे तीळ आहे आणि इकडे मी टरबूजाच्या बिया पण भाजून घेतल्या आहेत छान त्याच्यामध्ये टाकायला. हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. आता मी भाजलेले तीळ थंड करून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले आहेत. ना ते खूप बारीक वाटायचे ना जाड, मीडियम वाटायचे आहेत. ह्यामध्ये आता आपण चिरलेला गूळ घालायचा आहे आणि चिरलेला गूळ घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव करायचं आहे, असं पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात गोड लागतं त्या प्रमाणात तुम्ही गूळ घेऊ शकता. आता हे मिक्स केलेलं जे आहे मिश्रण ते मी आता परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी आता ते परत वाटून घेतलं आहे. तर अशा प्रकारे ते एकजीव झालेलं आहे. मी शेंगदाण्याचं कूट खोबरं काहीच वापरत नाही, कारण मला फक्त तिळगुळाचीच लाडू आवडतात. तिळगुळ म्हटल्यावर तिळगुळच आलं पाहिजे ना. असं मी छान एकजीव करून आता लाडू बांधायला घेते. ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि मला हे लाडू खूप आवडतात. तुम्ही लाडू बांधण्याच्या मदतीसाठी थोडंसं तूपही घालू शकता, साजूक तूप. हे बघा माझे असे छानसे लाडू तयार आहेत. रेसिपी नक्की ट्राय करा.